विविध दत्तक्षेत्र. श्री क्षेत्र माणगाव. श्री क्षेत्र माणगाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळपासून 14 किलोमीटर अंतरावर आहे. हे अतिशय छोटेसे गाव असले तरीही पुण्यभूमी आहे. श्री दत्तात्रयांचे प्रातस्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची ही जन्मभूमी. या भूमीत श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सीताराम स्वामी असे 2 सत्पुरुष जन्माला आले. वेदशास्त्र संपन्न हरिभट्टांचे चिरंजीव गणेश भट्ट व त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दाम्पत्य माणगावी राहत असताना गणेश भट्ट गाणगापुरी जाऊन आपल्या आराध्य दत्तात्रयांची 12 वर्षे सेवा करत राहिले. एका शुभदिनी त्यांना दत्तात्रयांचा साक्षात्कार झाला. महाराज म्हणाले की आम्ही आपणावर प्रसन्न आहोत. आता आपण गृहस्थाश्रम पुढे चालवावा. आम्हीच आपल्या घरी पुत्र रूपाने जन्मास येऊ. इसवी सन 1854 या दिवशी त्यांना पुत्र रत्न झाले. त्याचे नाव वासुदेव असे ठेवले. त्यांचे वयाच्या 2ऱ्या वर्षापासून खाजगी शिक्षण सुरू झाले. 5व्या वर्षी हरिभट्टांकडून धार्मिक शिक्षण घेऊ लागले. 8व्या वर्षी मौजी बंधन झाले. 12व्या वर्षी ऋग्वेद संहितेसह अध्ययन झाले. अग्निकार्य, नित्य गुरुचरित्र वाचन, भिक्षा मागून, वैश्वदेव नैवेद्य करून भोजन असे नित्य अनेक ते करू लागले. याचबरोबर वेदाध्ययन, याज्ञिक, संस्कृत, ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला आणि दशग्रंथी वासुदेव भटजी म्हणून त्यांची ओळख झाली. वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचे नृसिंहवाडीत जाणे येणे आणि वास्तव्य वाढले. त्यातच त्यांना दत्तात्रयांचा म्हणजेच नृसिंह सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली. आपण माणगावी जाऊन दत्त मंदिराची स्थापना करावी. नृसिंहवाडीहून माणगावी जात असता मार्गात कागल येथे एक मूर्तिकार त्यांना भेटला व एक दत्तमूर्ती आपणास द्यावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. वासुदेव भटजी म्हणाले की माझ्याकडे पैसे नाहीत. तेव्हा मूर्तिकाराने आपण सावकाश हफ्त्याने जसे जमेल तसे पैसे द्यावे असे सांगितले. पुढे ती मूर्ती घेऊन वासुदेव भटजी माणगावी पोहोचले. माणगाव निवासी एका वृद्धेला दृष्टांत झाला की आपली जमीन दान करावी. त्यानुसार त्यांनी ती जमीन वासुदेव भटजींना दान केली. ग्रामस्थांना दृष्टांताची माहिती मिळताच सर्वांना अत्यानंद झाला. परमपूज्य टेंबे स्वामींनी स्वतःच ग्रामस्थांच्या मदतीने दत्त मंदिर बनवले. तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली. इथे दत्तगुरूंनी 7 वर्षे विविध लीला केल्या. तेच सध्या अस्तित्वात असलेले दत्त मंदिर. स्वामींनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी तसेच दत्तभक्तीचा प्रचार करण्यात घालवले. ते दत्तप्रभूंच्या आदेशावरून कठोर नैष्ठिक संन्यस्त जीवन जगले. संपूर्ण जीवन महाराष्ट्रापासून हिमालयापर्यंत अनवाणी फिरून वैदिक धर्म व श्री दत्त संप्रदायाचा प्रचार केला. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. दत्तगुरूंच्या आज्ञेने घडलेल्या श्री गुरुचरित्रासारखा दिव्य ग्रंथाचा केवळ मराठी भाषेमुळे अखिल भारतीय भक्त आध्यात्मिक लाभ घेऊ शकत नव्हते. यासाठी त्यांनी सदर ग्रंथाची समश्लोकी संहिता व द्विसाहस्त्री संहिता नावाचे संस्कृत संक्षेप करून सर्वांपर्यंत यातील भक्ती विज्ञान पोहोचवले. घोराष्टक स्तोत्र, पंचपदीसह करुणा त्रिपदी, सत्यदत्त पूजा व कथा लिहिल्या. स्त्रियादिकांसाठी सप्तशती गुरुचरित्रसार नावाने यांनी गुरुचरित्राचा प्राकृत संक्षेप केला. या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गात दोन्ही बाजूंना एक असे 2 लाकडी खांब आहेत. ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहेत. त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते असे म्हटले जाते. आज त्या मंदिरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींची मूर्ती ठेवण्यात आली आहे.
येथे संस्थांमार्फतच दत्तभक्तांना अभिषेक, पालखी, अन्नदान व जीर्णोद्धार यांसारख्या सेवांमध्ये अर्थदानाने सम्मिलित होता येते. श्रींच्या मंदिरापासून 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर अवघड पाय वाटेने झाडे झुडपे पार केल्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वतींची ध्यान गुहा आहे. या ठिकाणीच ध्यान धारणा करून श्री स्वामी महाराजांनी दत्त महाराजांना प्रसन्न करून घेतले. गुहेत छोटीशी वासुदेवानंद सरस्वतींची मूर्ती आहे. येथे 24 तास पणती तेवत असून तेथे साधकांना अत्यंत अनुभव येतात. उच्च कोटींची स्पंदने जाणवतात. मनःशांती काय असते याचा खरा अनुभव येथे जाणवतो. दत्त भक्त येथे जप, ध्यानधारणा, गुरुचरित्र पारायणही करतात. या मंदिरासमोरच पुरातन काळचे यक्षिणीचे मंदिर आहे. यक्षिणी महात्म्य या ग्रंथात महाराजांनी दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी हे मंदिर अत्यंत जागृत स्थान आहे. परमपूज्य श्री नृसिंह सरस्वतींच्या सेवेत असणाऱ्या योगिनींपैकी यक्षिणी देवी हे एक प्रमुख देवता होती. परमपूज्य श्री नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे माझ्या पुढील अवतारापूर्वी तू आधी माणगावी जाऊन तेथे गाव वसव, कारण माझा पुढील अवतार माणगावी होणार आहे असे सांगितले. त्यांच्या इच्छेने माणगावची ग्रामदेवता श्रीदेवी यक्षिणी झाली. एकेकाळी या गावात वेताळ, ब्रह्मसंबंध, भूतखेत इत्यादींच्या उपद्रवामुळे मनुष्य वस्ती टिकत नव्हती. तापाची साथ आली की अनेक लोक मृत्युमुखी पडत होते. येथे भक्त निवास, प्रसाद व्यवस्था आहे. एकदा तरी भक्तांनी आवर्जून येथे जावे. श्री गुरुदेव दत्त.